Hello students, welcome back to the channel. Live stream classes by DA2 Academy, 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्ड. आजच्या ह्या इंग्लिशच्या स्ट्रीममध्ये तुमच्या प्रत्येकांचं स्वागत आहे. आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला इंग्लिशचं जे तुमचं एक्झाम्स आपली जवळ आलेली आहे, तर इंग्लिशचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप एक क्वेश्चन आजच्या स्ट्रीमपासून सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं आहे. ही जे रिव्हिजन सिरीज आहे ही आता आजपासून तुमची एक्झाम संपूर्णपर्यंत रेग्युलर बेसिसवर होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, ओसीएम, इंग्लिश हे सगळेचे सगळे सब्जेक्ट आपल्याला डेली बेसिसवर डिस्कस करायचे आहेत. आणि प्रत्येक स्ट्रीममध्ये माझ्यासोबत डिफरंट डिफरंट स्टुडंट्स असणार आहेत आणि जे की आपल्याला हेल्प करतील. राईट, आजच्या स्ट्रीममध्ये माझ्यासोबत माझ्या क्लासची एक स्टुडंट दिव्या जॉईन झालेली आहे आणि आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचे की एक्झॅक्ट तुमच्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे सेक्शन फर्स्ट असते प्रोशी रिलेटेड, ते पहिलं पॅसेज कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे, कोणती मेथड त्याच्यामध्ये असली पाहिजे, लवकरात लवकर पॅसेज कसं सॉल्व्ह होईल, पॅसेज सॉल्व्ह करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपल्याला आजच्या स्ट्रीममध्ये डिस्कस करायचा आहे. आणि हा जो तुमच्या पुस्तकातला जो चॅप्टर आहे, हा पूर्णच्या पूर्ण चॅप्टर आणि त्याचे आन्सर्स आपल्याला आजच्या क्लासमध्ये व्यवस्थित डिस्कस करायचे, ज्याच्यामध्ये ग्रामर पण असेल, थोडंफार, आणि वोकॅब्युलरी पण असेल. आणि मेन म्हणजे अ, कमीत कमी वेळात व्यवस्थित पॅसेज कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्यावर आपल्याला फोकस असणार आहे. 2 दिवसाखाली आपली एक स्ट्रीम झाली होती. त्या स्ट्रीममध्ये एक व्हिडिओ मी टाकला होता इंग्लिशशी रिलेटेड, आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झॅक्ट पेपर पॅटर्न कसा असेल, तुमचं आन्सरचं प्रेझेंटेशन कसं असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण डिस्कस केला होता. सो आजपासून आपल्याला एक क्वेश्चन्सकडे जायचे आहेत. राईट, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ॲट द एंड जसं जसं आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जाऊ, फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये येऊ, तोपर्यंत आपल्याला रायटिंग स्किल्स पण डिस्कस करायचे आहेत. आणि पूर्णच्या पूर्ण आपल्याला मेन म्हणजे जे तुमचं नॉवेल्स वगैरे आहेत त्याचे पण आन्सर्स डिस्कस करायचे आहेत की व्यवस्थित ते कसं लिहिता येते. ऑल राईट. सो दिव्या, तुझ्या आजच्या ह्या स्ट्रीममध्ये तुझं स्वागत आहे. आणि जसं की तुला माहिती आहे आपल्याला पॅसेज सॉल्व्ह करायचा आहे. सो पॅसेज मी तुला स्क्रीनवर शो करत आहे आणि एक आन्सर तुला त्याचं फाइंड आउट करायचं. आणि ह्या जे पॅसेजची एक कॉपी, हार्ड कॉपी जे झेरॉक्स, ते ऑलरेडी मी दिव्याकडे दिलेलं आहे, कारण स्ट्रीमवर एकदम बारीक अक्षरामध्ये समटाईम दिसत नाही. सो त्याची कॉपी तिच्याकडे आहे आणि ती ते व्यवस्थित पाहणार पॅसेज आणि मग आपल्याला आन्सर्स देणार. ऑल राईट. दिव्या, रेडी आहेस? विचारू क्वेश्चन? ओके, डन. सर, माझा आवाज जर तुमच्यापैकी प्रत्येकाला येत असेल तर फटाफट कमेंट सेक्शनमध्ये थम्सअपचे इमोजी शेअर करायचा आहे आणि मग आपण आजची स्ट्रीम स्टार्ट करूया. सो दिव्या, जो पहिला प्रश्न ह्याच्यामध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये सांगितलेला आहे, थोडासा फोटो वगैरे घेत असताना इथं बाय मिस्टेकली अंधार आलेला आहे, सो त्याला तुम्ही ॲडजस्ट करा. बट मी अगोदर क्वेश्चन शो करतो. मला सांग, हा जो पॅसेज आहे हा तुमच्या पुस्तकातला कोणता चॅप्टर आहे एक्झॅक्ट? बिग डाटा बिग इनसाइट्स बिग डाटा 1.4. 1.4चा आहे. ओके ओके, ठीक आहे, डन. तर आता हे पहिले जे प्रश्न असते पॅसेजमध्ये इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमध्ये, तर ते 95% ऑफ चान्सेस असतात की ते ग्लोबल अंडरस्टँडिंगवर असेल. राईट, म्हणजे फिल इन द ब्लँक्स किंवा वेब डायग्राम थोडेफार तुम्हाला ड्रॉ करावं लागतात. आता इथं जसं की मी इथं बघू शकतो, कम्प्लीट द वेब डायग्राम बेस्ड ऑन द पॅसेज म्हणाले, म्हणजे एक्झॅक्ट इथं काय करायचं आपल्याला आता ह्याच्यावर? सर आपल्याला आता पॅसेज मधला आन्सर हुडकून काढायचा आहे. ओके वेब डायग्राम नुसार सॉल्व्ह करायचं आहे. ओके, म्हणजे आता मला हे जे एवढी इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे, बिग डाटा इन बिग डाटा युसेज इन बँकिंग अँड फायनान्स सेक्टर, म्हणजे एक्झॅक्ट बँकिंग अँड फायनान्स सेक्टरमध्ये बिग डाटाचं युसेज कसं होईल ते तुम्हाला लिहायचं. आणि ते लिहित असताना मला हे असे डायग्राम करायचे, म्हणजे एका खाली एक दोन लिहायचे, काइंड ऑफ टी डायग्राम काढल्यासारखं. राईट. हा. ओके. तर तुम्हाला आता एक एक गोष्टी सांग, मी आन्सर तसं लिहितो. ओके. तर सर्वात पहिले मला तर काय करावं लागेल मग, ही जी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे हे ॲज इट इज एका पेजेसवर लिहावं लागेल. राईट, बिग डाटा युसेज हो. इन. ओके, डन. मी गिव्ह मी जस्ट 2 minutes. क्वेश्चन फर्स्ट. बिग डाटा म्हणजे एक्झॅक्ट कशाशी रिलेटेड डाटा असते, काय सांगू शकशील का? बिग डाटा म्हणजे आता इंटरनेट विषयी, आता इंटरनेट मधून आपण काय 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 माहिती घेऊ शकता ओके ओके त्याबद्दल आपण यामध्ये आहे.
ओके ओके, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर. ओके, तर आता पुस्तकामध्ये हे असं एका प्रकारचं दिलेलं आहे, बिग डाटाशी रिलेटेड, बिग डाटा युसेज इन बँकिंग अँड फायनान्स सेक्टर. आणि असं पुस्तकामध्ये एक त्याला बॉक्स केलेला आहे, राईट. तर आता मला हे अशा पद्धतीने लिहू, एका खाली एक, कारण माहिती लिहावं लागेल ना, जसं की मला माहिती आहे युसेज लिहावं लागेल, राईट. मग हो. ह्याला मी असं लिहू का, जेणेकरून मला थोडंसं सोपं जाईल. म्हणजे मी काय करेन ह्याला, हे इथं असं फर्स्ट युसेज लिहीन आणि इथं असं सेकंड युसेज लिहिलं तर चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही ना. चालेल. हां, आता मी तुला पॅसेज शो करतो. तुझं जर पॅसेज आहेस ना, तर एक वेळेस तू चेक कर आणि मग मला सांग की त्याच्यामध्ये एक्झॅक्ट युसेज कुठे दिलेलं आहे, काय काय नाही, काय काय युसेज आहेत ते. बरं, याचा आन्सर ह्या वरच्या पॅसेजमध्येच असतं ना ओव्हरऑल, म्हणजे बाहेर असं इकडे कुठं तिकडे हा नसतं. वर्धन. आणि तुला काय वाटतं की एक्झॅक्ट हा पॅसेज किती मिनिट वाचायला पाहिजे एक्झामच्या टाइममध्ये, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज? जवळजवळ 20 सेकंदात वाचून काढावं लागेल आपल्याला. 20 सेकंदात पूर्ण कसं पॉसिबल आहे? 20 किंवा 30 सेकंड आता पॅसेज तेवढं. लवकरच करावं लागेल. ओके ओके, म्हणजे त्यामध्ये हे एका क्वेश्चनचा आन्सर 20 ते 30 सेकंदात व्हायला पाहिजे, एका क्वेश्चनचा आन्सर. हा. हा, नाही, क्वेश्चन तर हो. तू 20 ते 30 सेकंदात करून टाकशील, बट ते क्वेश्चनचा आन्सर लिहिण्याच्या अगोदर तुला एक वेळेस पूर्ण पॅसेज वाचावं लागेल ना. मग ते मिनिमम एक पाच हो. ते दहा मिनिट व्यवस्थित वाचावं लागेल, राईट. ओके, तर आता इथं ह्याच्याशी रिलेटेड उत्तर कुठं दिलेलं आहे, म्हणजे एक्झॅक्ट सांगू शकशील का, पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ? सर ह्याचं आन्सर सेकंड पॅरेग्राफ मध्ये आहे बघा. सेकंड पॅरेग्राफ मध्ये आहे. ओके, एक्झॅक्ट इथं थर्ड. हे आहे ना, बँकिंग अँड बँक फायनान्स सेक्टर बँकिंग यूज. अँड हा. राईट राईट राईट, इथं याचा आन्सर आहे, म्हणजे हे आन्सर आपल्याला व्यवस्थित फाइंड आउट करून लिहावं लागेल. ओके, तर आता तुझ्याजवळ पॅसेज असेल तुझ्याजवळ, तर तू दोन युसेज सांगायचे. तर पहिले युसेज सांग, मी तिथे लिहून टाकेन. हा. फर्स्ट, प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. एक सेकंड थोडंसं तू बदला घेऊ नकोस ट्युशन मधला. मला लिहायला थोडंसं टाइम दे. प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट. प्रिडिक्ट म्हणजे काय, गेस करणे असं होईल का प्रेडिक्ट म्हणजे? हा. आणि अंदाज. अंदाज, हा, ओके. आणि प्रिव्हेंट म्हणजे काइंड ऑफ प्रिकॉशन्स असल्यासारखं, काळजी घेणे. ओके, हा, काळजी. प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट, समोर काय लिहू? सायबर क्राईम. सायबर क्राईम्स. सायबर क्राईम्स. कार्ड फ्रॉड. फ्रॉड. डिटेक्शन. डिटेक्शन म्हणजे काय? तपासणे का, म्हणजे शोध घेणे का, डिटेक्ट हा, करणे? तपासणी. राईट राईट, डिटेक्शन. डिटेक्ट. हा, कॉमा. कॉमा, अरायवल ऑफ ऑडिट ट्रेल. ऑडिट ट्रेल. इट इज. ओके, हे आर्कायवल म्हणजे एक्झॅक्टली काय? आर्कायवल. म्हणजे आता आपण ऑडिट करणे, ओके कोणत्याही ओके, गोष्टीचं सगळं आपण हे करून ठेवणे असं. तपास वगैरे करणे. ओके, डन डन डन, हा. ठीक आहे. सेकंड, सेकंड याच्यामध्ये काय येईल? सेकंड हँडल युसेज इश्यू. याच्यामध्ये आहे का कुठं हँडल इश्यूज वगैरे? हा, त्याच्याच खाली आहे थर्ड लाईन मध्ये. हे कुठं आहे इथं? थर्ड फोर्थ हँडलिंग, लाईन. हां हां, इट हँडलिंग. इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड बँकिंग. फेल. हां, फेल्युअर इन नेट बँकिंग. ओके, गॉट इट. म्हणजे आता हे जे तू दोन सांगितलेस, हे ॲज इट इज जसं पॅसेजमध्ये दिलेलं आहे तसंच लिहायचं का, म्हणजे जास्त त्याला हे करायचं नाही का? एक दोन शब्द आपल्या मनात टाकलं तर चालते, म्हणजे सिमिलर ओके, त्याच्यानुसार. डन, ठीक. काय लिहू मग याचा आन्सर? हँडल इश्यूज हँडल इश्यूज रिलेटेड टू रिलेटेड टू रॉंग ट्रान्झॅक्शन्स रॉंग ट्रान्झॅक्शन्स अँड अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग.
नेट बँकिंग. ओके, आता हे एवढं लिहिल्यानंतर किती मार्क पडतात आपल्याला? 2 मार्क. एवढ्यासाठी फक्त आणि फक्त 2 मार्क आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. जेवढे मुलं स्ट्रीम पाहत आहेत, किती जणांना वाटतंय की ह्या प्रश्नाचा आन्सर एक करेक्ट आहे? फटाफट थम्सअपचा इमोजी शेअर करायचा आहे. तुमच्या पुस्तकातला चॅप्टर आहे. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये असं होतं, A1 मध्ये कम्प्लीट द वेब डायग्राम, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्रामचं जे हेडिंग आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे. आणि 2 त्याच्यामध्ये युसेज फाइंड आउट करायचे होते आपल्याला, बिग डाटा युसेज इन बँकिंग अँड फायनान्स सेक्टर. तर हे 2 युसेज करेक्ट आहेत का, किती जणांना वाटतंय? आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला क्वेश्चन विचारेन आणि मग त्याचं तुम्हाला आन्सर एक्झॅक्ट काय वाटेल ते तुम्हाला शो करायचं. ओके, तर आता सेकंड क्वेश्चन ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, कॅन वी अंडरस्टँड. मी थोडंसं जस्ट फॉर इन्फॉर्मेशन इथं असं स्टार करून लिहितो. हा होता ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न होता, राईट? ग्लोबल अंडरस्टँडिंग. डन. आता जिथंपर्यंत मला माहित आहे, हा जो सेकंड क्वेश्चन असतो ना पॅसेजमध्ये, जो सेकंड क्वेश्चन असतो, आय थिंक तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असतो, राईट? सेकंड क्वेश्चन पॅसेज मधलं आता इथं तिथे दिलेलं आहे. हा, कॅन वी अंडरस्टँड द इकॉनॉमी ऑफ द कंट्री बाय द डाटा ऑन बँकिंग अँड फायनान्स, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. मला फक्त एवढं सांग की कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल जे क्वेश्चन असते दिव्या, हे मनानं लिहायचं असते का तिथले जे माहिती दिलेली आहे तिथून लिहायचं असतं? काही माहिती आपल्या पॅसेज मधून घ्यायचं, 1-2 वर्ड्स टाकलं तर चालते आपल्याला. ओके, डन. आता इथे सांगितलेलं आहे की कॅन वी अंडरस्टँड द इकॉनॉमी ऑफ द कंट्री बाय द डाटा ऑन बँकिंग अँड फायनान्स. मला फक्त एवढं सांग की मराठीतून क्वेश्चनचा अर्थ सांग, एक्झॅक्ट काय म्हणायला ते क्वेश्चन मध्ये. म्हणजे ते इथं म्हणायला आपण अंडरस्टँड करू शकतो का आपण बँकिंग आणि फायनान्स सेक्टरचा डाटा यूज करून म्हणायला. म्हणजे आता बँकिंग अँड फायनान्स सेक्टर्स, इकॉनॉमिक्स. म्हणजे आपली भारताची अर्थव्यवस्था आपण बँकिंग आणि फायनान्स सेक्टरद्वारा पुरवण्यात येणाऱ्या माहितीवरून माहिती करू शकतो का, असं सांगायचं, राईट? करेक्ट. ओके, डन. तर ह्याचं ऑब्व्हियसली आता पॅरेग्राफमध्ये दिलं असेलच, तर एक्झॅक्ट कुठं सांगितलेलं याची माहिती सांगू शकशील का पूर्ण पॅरेग्राफमध्ये? त्याच्यातले पॉइंट्स घेऊन मी आन्सर हे केले सर. आता मेन काही की पॉईंट सांगू शकशील कुठं कुठं आहेत, हायलाइट करायचं म्हणजे मला एक्झॅक्टली कळेल. बँकिंग अँड फायनान्शियल डाटा हां, प्रिव्हेंट करू शकता पहिली गोष्ट. राईट. हां, ट्रेंड्स अँड अंडरस्टँडिंग इंडस्ट्री पॅटर्न्स. ट्रेंड्स अँड काय काय म्हणलीस? अँड अंडरस्टँडिंग इंडस्ट्री पॅटर्न. ओके, डन. सेकंड झाला. हां, दुसरा? सेक्युरिटी. सेक्युरिटी पण होऊ शकते. ओके, तर तू याचा मला एक चांगला व्यवस्थित आन्सर सांगू शकशील का, जेणेकरून मी लिहिल मग मला एक्झॅक्ट अनालाइज करता येईल? हो सांगते. डन. ठीक आहे, मी अगोदर क्वेश्चन नंबर सेकंड A2 आहे वाटतं ना? हा, हा, हां, डन. आन्सर सांग. पहिलं येस लिहायचं कारण क्वेश्चन विचारले ना कॅन वी अंडरस्टँड म्हणून. यस आय कॅन अंडरस्टँड असं लिहायचं का, किंवा येस वी यस कॅन वी कॅन? अंडरस्टँड. ओके ओके, राईट. यस येस वी कॅन. वी कॅन. वी कॅन. हां, खालच्या ओळीला येऊन द इनॉर्मस बँकिंग अँड फायनान्शियल डाटा. ओके, हे यस वी कॅन लिहून खालच्या ओळीला येऊ का मग त्याच्यानंतर? हो. ओके, यस वी कॅन असं मार्जिनचा ह्या साईडनं असू दे का असं कुठे ठेवू एक्झॅक्ट? इकडे ह्या साईडला. ओके, आणि इकडे कॉमा देऊ एस वी कॅन नंतर? हां, द इनॉर्मस द इनॉर्मस बँकिंग अँड फायनान्शियल डाटा. बँकिंग अँड बँकिंग अँड फायनान्शियल डाटा फायनान्शियल डाटा helps us हेल्प अस strengthen our financial securities
अवर फायनान्शियल सिक्युरिटीज. सेक्युरिटी हा. येत नाही सर. सेक्युरिटी ओनली. RITY राईट, सिक्युरिटी. हा. बाय प्रिव्हेंटिंग. हा पण 2 मार्कालाच आहे ना? आणि 2 दोन मार्कासाठी आता एक्झॅक्ट मिनिमम किती ओळी लिहावं लागतील? जवळजवळ 8 ओळी तर झाली. 8 वळी. ओके ओके. 2 मार्कासाठी. 2 मार्कासाठी राईट. प्रिव्हेंटिंग समोर काय लिहू? फायनान्शियल फ्रॉड्स फायनान्शियल फ्रॉड्स अँड क्राईम्स. अँड क्राईम्स. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत मेक शुअर करा की हँड रायटिंग अशी येऊन देऊ नका. हँड रायटिंग तुमची माझ्यापेक्षा चांगली असली पाहिजे. अँड क्राईम्स. हा, त्यानंतर फुल स्टॉप. फुल स्टॉप. दिस डाटा दिस डाटा also helps हेल्प्स in predicting. इन प्रेडिक्टिंग. प्रेडिक्टिंग म्हणजे काय एक्झॅक्ट? अंदाज घेणे. ओके. इन प्रेडिक्टिंग ट्रेंड्स ट्रेंड्स. ट्रेंड्स अँड अँड ट्रेंड्स म्हणजे आता जे चालू आहे. अच्छा, ट्रेंडिंग म्हणजे टॉपिक वगैरे, राईट. ओके. हां. ट्रेंड्स अँड अंडरस्टँडिंग अँड इंडस्ट्री पॅटर्न्स. अंडरस्टँडिंग इंडस्ट्री पॅटर्न्स. बरं, ह्याच्यासाठी आता हे पॅसेजचे वगैरे आन्सर जर सिस्टमॅटिक लिहायचं असेल तर तुम्हाला मेक शुअर तुमची अंडरस्टँडिंग खूप फास्ट असली पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट तिथं काय म्हणाले काय नाही हे तुम्हाला लवकर कळायला पाहिजे. अदरवाईज मग थोडंसं वेळ लागेल सगळ्या गोष्टी मॅनेज वगैरे करायसाठी. माझा तुला असा प्रश्न आहे की काही काय आता मी जेव्हा शाळेमध्ये राहत होतो ना, आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होता, मी फ्रँकली सांगतो की माझं इंग्लिश थोडं पक्कं नव्हतं, एकदम कच्च्यातलं कच्चं होतं. तर आम्ही काय करायचो, आता असं इथं पॅसेजमध्ये आता एखादा एक शब्द आलं, कॅन वी अंडरस्टँड द इकॉनॉमी ऑफ अ कंट्री. तर मग आता इकॉनॉमी हा शब्द कुठं आलेला आहे पूर्ण पॅसेजमध्ये हुडकायचो. आणि मग ते ज्या पॉईंटमध्ये इकॉनॉमी आलेला आहे त्याच्या इकडचे 2-3 वळी, इकडचे 2-3 वळी लिहायचो. तसं केलं तर मार्क पडतात का? पडते तसं काय नाही. पडते म्हणजे क्वेश्चन पडते यामध्ये. पडते. म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स आपल्यालाच लिहावं लागते. हा हे हा. क्वेश्चन व आता पॅसेज मध्ये दिल्यानुसारच लिहायचं. ओके ओके ओके. 1-2 शब्द मनाला टाकायचं काय होत नाही. अच्छा, ठीक आहे. म्हणजे 2 पैकी किती पडतील जर इकडचे आता जिथे दिलेलं आहे त्याच्या इकडचे 4-5 वळी, इकडचे 4-5 शब्द लिहिलं तर किती पडतील? एक किंवा 1 किंवा 1.5 पडून जाईल. एक तरी पडते ना? हा, हो. मग पुष्कळ झालं. लक्ष द्यायला पाहिजे. नापास व्हायची भीती वाटायली त्यांना. ओके. राईट. हे एवढं तू सांगितलंस, लिहिलेलं आहे. आणखी याच्यामध्ये काय पॉईंट्स ऍड ऑन करावं लागतील का, जे की तू असं सांगू शकशील की कोणते कोणते होऊ शकतात नुसतं वाचून वगैरे? हा, काय सांगू शकशील? सांगते मी. हा. इट ऑल्सो हेल्प अस टू टेक इन्फॉर्म डिसिजन इन स्पॅट सेकंड. म्हणजे काही सेकंदामध्ये आपल्याला माहिती टेक ऑन करता येते. डन. ठीक आहे. राईट. मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये, मेक अ पॉइंट वाइज नोट फ्रॉम द लेसन रिगार्डिंग द uses of big data in healthcare industry. डू नॉट राईट कम्प्लीट सेंटेन्स. म्हणजे एक्झॅक्टली तर काय म्हणायला आता? नोट मध्ये लिहायचं आहे, म्हणजे पूर्ण सेंटेन्स लिहायचं नाही यामध्ये. ओके. मग आता नोट तयार करायची. नोट तयार करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायला लागेल आता आपल्याला? आता हेल्थ केअर इंडस्ट्रीचे आता स्मॉल स्मॉल नोट्स तयार करून लिहायचं आहे त्यामध्ये. स्मॉल स्मॉल नोट्स म्हणजे एक एक पॉइंट लिहायचं का एक्झॅक्टली काय लिहायचं? फक्त एक एक पॉइंटच लिहायचा, राईट? हा, पॉइंट्स लिहायचे 4 पॉइंट्स. अच्छा अच्छा अच्छा, चालेल, ठीक आहे. किती 4 पॉइंट्स लिहायचे? 2 मार्काला आहे ना. मग आता एका पॉइंटला अर्धा मार्क. हो. ओके. तर मला फटाफट 4चे 4 पॉइंट्स याच्यामध्ये सांगू शकशील कोणते आहे ते? तुझ्याजवळ तर पॅसेज तर आहे वाटतं ना तिथं, राईट? हा हा, आहे. तर मला फक्त याचे 4चे 4 पॉइंट सांग, मी लिहून टाकतो इथं फटाफट. ओके. हो. A3 फर्स्ट, फर्स्ट. स्मार्ट वॉचेस अँड हेल्थ ॲप्स.
स्मार्ट वॉचेस अँड हेल्थ ॲप्स. ओके. कलेक्ट डाटा. हा एवढं एकच पॉईंट स्मार्ट वॉचेस अँड हेल्थ ॲप हा एवढा एकच पॉईंट आहे का आणखी याच्यामध्ये समोर आहे? आणि समोर आहे यामध्ये ओके. स्मार्ट वॉचेस कलेक्ट अँड डाटा. हेल्थ ॲप कॉमा आहे का कसं आहे? डायरेक्ट सेंटेन्स छोट. कलेक्ट डाटा टू ऑफर पर्सनलाइज सोल्युशन. टू ऑफर पर्सनलाइज सोल्युशन. सोल्युशन. ओके, मला एक वेळेस क्वेश्चन समजून सांग की एक्झॅक्ट इथे काय म्हणाले की पॉईंट वाईज नोट करायचं आहे. म्हणजे जे बँकिंग अँड फायनान्स सेक्टरमध्ये जे डाटा आहे ते डाटा आपल्याला हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्ट कशा प्रकारचं हेल्प करते असंच वाटतं काहीतरी आहे ना? नाही, हेल्थ इंडस्ट्रीचं वेगळं पॉइंट आहे यामध्ये. हां तर हेल्थ इंडस्ट्रीला पॉइंट वाईज आपल्याला नोट तयार करायचे. म्हणजे आता स्मार्ट वॉच आणि हेल्थ ऍप हे हां. कशासाठी आपण यूज करता, म्हणजे पर्सनलाइज सोल्युशन साठी. हम्म. त्यामुळे ते लिहायचं तसं. ओके 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 डन 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 डन. आलं लक्षात आता. ठीक आहे. नुसतं लिहिलं तर ते कळणार. अच्छा, मग ह्याला कंपल्सरी पॉइंट मध्येच लिहावं लागेल राईट? जर एखादा स्टुडंट आता समजा हेच जे इन्फॉर्मेशन आता तू पॉइंट वाईज मला सांगायलीस तेच जर त्यानं हम्म. डायरेक्ट एका खाली एक पूर्णच्या पूर्ण लिहून टाकला तर मग मार्क मिळतील का त्याला? तिथं पॉइंट्स म्हणून लिहायचं आहे ना, एका खाली एक नाही लिहायचं. ओके पॉइंट टाकून लिहायचं. डन. ठीक आहे चालेल. सेकंड क्वेश्चन, सेकंड पॉइंट काय आहे? डॉक्टर्स हम्म, डायग्नोज एक सेकंड हा. डॉक्टर्स म्हणलीस ना? डॉक्टर्स अँड डायग्नोज DIA ना? DIAGNOS डायग्नोस डिसीजेस फास्टर. डिसीजेस फास्टर कॉमा कॉमा फाइंड क्यूअर एज वेल एज. काय काय काय? फाइंड हम्म, क्यूअर. क्युअर CURE हाँ, as well as as well as maintain patient patient records. maintain patient records. ओके डन. हे झालं सेकंड पॉइंट. थर्ड Prevention प्रिव्हेंशन of disease. ऑफ डिसीज Outbreaks आउटब्रेक्स and अँड epidemics. एपिडेमिक्स म्हणजे काय? रोग. रोग्स वगैरे. ओके. आता 3 झाले. हे कंपल्सरी येणारा प्रश्न आहे असं पॉइंट वाईज वगैरे लिहायचं का मग पर्टिक्युलर हा एका चॅप्टर मध्ये आलेला आहे? नाही, पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आलंय. अच्छा, हा पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तुझे आतापर्यंत असं किती पॅसेज सॉल्व्ह करणे झाले एक्झाम्स वगैरे सोडून, म्हणजे असं फक्त आणि फक्त घरी प्रॅक्टिस वगैरे करत असत? म्हणजे 5-6 झालेत. फक्त 5-6 झालेत पॅसेज. ओके. आणखी आता फेब्रुवारी महिन्यात किती पेपर्स 80 मार्काचे सॉल्व्ह करायचं टार्गेट आहे तुझं? आता 6 तर करणार आहे. कंपल्सरी 6 तर करणार आहेस. कोणी चेक करू दे ना करू दे पेपर, बट मला असं वाटतं की 6 नक्की सॉल्व्ह कर जेणेकरून तुझं पेपर होईल. आणि खूप साऱ्या स्टुडंटला प्रॉब्लेम येते, आपल्या पण क्लासचे खूप सारे असे स्टुडंट आहेत ज्यांना प्रॉब्लेम येते की नॉवेल्स राहून जात आहेत, शेवटचे प्रश्न राहून जात आहेत. तसं तुझं नॉवेल्स राहिलेत का? म्हणजे कसं पेपर कम्प्लीट व्हायला का नॉवेल्स राहिलेत? कॉलेजमध्ये झालं, लास्ट वाला राहिला होता. नॉवेल्स 4 मार्काचं राहिलं होतं समजा. आणि मग 2 काय तर mark. तू घरी आल्यानंतर अनालिसिस केलीस का की कोणत्या क्वेश्चनला गरज नसताना टाइम जास्त वाया गेलाय, असं काही अनालिसिस केलीस का? म्हणजे तेच केले. डन डन. चालेल चालेल ठीक आहे.
लास्ट पॉइंट याच्यामधला कोणता आहे? फार्मास्युटिकल कंपनीज फार्मास्युटिकल कंपनीज कॅन क्रिएट कॅन क्रिएट बेटर मेडिसिन्स. बेटर मेडिसिन्स. हे सर्व पॉइंट पॅसेज मध्येच आहेत. हे सर्व पॉइंट्स पॅसेजमध्ये आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित अनालिस करून लिहावं लागेल, राईट? हा. अच्छा, ठीक आहे, नो इश्यूज, काय प्रॉब्लेम नाही, चालेल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला फक्त मनानं लिहावं लागेल ना कंपल्सरी? तुम्हाला असं हो, पॅसेज म्हणाल का पॅसेजमधले एक दोन असे शब्द आहेत की जे आपण यूज करू शकता? घेऊ शकता, आपण मनानच लिहायचं आहे पण यामध्ये. ओके, डन. मनानं लिहायचं आहे, तर आता तू मनानं सांगणार आहेस, बरोबर? तर इथं क्वेश्चन असं म्हणलेलं आहे की हाऊ द टेक्नॉलॉजी हेल्प यू मेंटेन युअर हेल्थ बेटर. म्हणजे जे करंट सिच्युएशनमध्ये जे टेक्नॉलॉजी आहे तर ते तुझे हेल्प स्वतःचं जे फिजिकल फिटनेस आहे किंवा तब्येत वगैरे आहे ते बेटर करण्यास कसं मदत करू शकतं. तर आता तू अगोदर एक्झॅक्ट मला सांग की मराठीतून याचा आन्सर काय वाटतं तुला, की टेक्नॉलॉजी कसं हेल्प करेल? आता टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला असं दिसून येते की हेल्दी ऍप्स आहे, हां, राईट. विविध ऍप आहेत. करेक्ट, करेक्ट. त्यानुसार आपले अलार्म सेट करू शकता, एक्सरसाइज, डाएट कसं फॉलो करायचं त्यांनी सांगते, त्यानुसार आपण फॉलो पण करू शकता. ओके, म्हणजे मोबाईलमध्ये जे फिटनेसचे ॲप्स आहेत त्यांचे जे रूल्स वगैरे आहेत ते जर फॉलो केलं तर ते आपल्याला टेक्नॉलॉजी थ्रू मदत होते. ओके. आणखी असे कोणते डिव्हाइसेस वगैरे आहेत का जेणेकरून तू त्याचा वापर करू शकशील फिटनेससाठी वगैरे किंवा आता टेक्नॉलॉजी? आता आता स्लीपिंग पॅटर्न्स हे ऍप्स राहतात ना, हां. त्याचा यूज करून ओके, ओके, ओके. आणि वर्कआउट करण्याशी. ते आजकाल स्मार्ट वॉचेस पण आलेले आहेत, राईट? आता माझ्याजवळ पण एक स्मार्ट वॉचेस आहे, तर ते मला दिवसभरात किती स्टेप्स चाललं मी ते शो करते. पुन्हा तुझ्या ॲक्टिव्हिटीनुसार त्याच्या मागे ग्रीन कलरची लाईट असते आणि ते आपलं ब्लड प्रेशर चेक करत असते आणि त्याच्यानुसार ते हार्ट रेट सुद्धा सांगते आपलं. आणि स्टेप. दिवसभरात किती कॅलरीज बर्न केला आपण ते सुद्धा सांगते. त्याच्यामुळं मे बी हेल्प होऊ शकते आपल्याला. डन, करेक्ट. आता तू मला सांग, ह्याचा आन्सर तू प्रिपेअर केलेला आहेस, त्याचा आन्सर आहे तुझ्याजवळ? एक्झॅक्ट माइंडमध्ये काय सांगायचं काय नाही ते? ओके, तू आन्सर वाच तुझं तुझं आणि मग एक्सप्लेन कर की काय काय लिहिलेलं आहेस, तू काय काय सांगणार आहेस आणि त्याचा मराठीतून अर्थ सांग. हो, हां. सांगू मग. हां, सांग, सांग, सांग. My mother is extremely health conscious and हम्म. she is always looking for healthy recipe or two. हम्म. म्हणजे माझी आई हेल्थ कॉन्शियस आहे, म्हणजे ती हां. हेल्दी रेसिपी असे व्हिडिओ तिनं पाहती ती ओके, 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 त्यामध्ये, ओके, ओके, ओके. युट्यूब एक सेकंड मध्ये. हा. कमेंटमध्ये जेवढे स्टुडंट्स लाईव्ह आहेत त्यांनी मला सांगा की हिने जे आन्सर सांगायली ते मी लिहू का स्क्रीनवर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजायला सोपं जाईल, राईट? कारण हे पर्सनल रिस्पॉन्स आहे. पॅसेजमधले जे आन्सर आहेत ते तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला येतील, राईट? बट पर्सनल रिस्पॉन्सचे जे क्वेश्चन्स आहेत डायजेस्टमध्ये खूप मोठे मोठे असतात, राईट? आपल्याला थोडक्यात आणि व्यवस्थित लिहायचं असते, सो त्याला थोडंसं वेळ लागेल. कारण मला जिथंपर्यंत मला माहिती आहे तिची इंग्लिश स्ट्रॉंग आहे, तिनं नाही मला तरी अर्धा पेज तर मनाला तिनं सांगणारच आहे. ओके, जर तुम्हाला वाटत असेल तर मी लिहावं तर मग थम्सअपची इमोजी शेअर करा, राईट? म्हणजे मला एक्झॅक्टली कळेल तर कळेल. कारण हा लास्ट क्वेश्चन याच्यानंतर तर डायरेक्ट ग्रामर आहे. ग्रामरचा पार्ट चालू झाले की 10 मिनिटात स्ट्रीम एंड होऊन जाते. ओके, एक स्टुडंट वैष्णवी काळेनं यस लिहा म्हणून सांगितलेलं आहे. आपण एका स्टुडंटचं ऐकूयात. ओके, चला. सर्वात अगोदर एक सेकंड हा. A4 पर्सनल रिस्पॉन्स. हा, आता सांग. माय मदर माय मदर इज एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली हेल्थ कॉन्शियस
health conscious, right? Conscious. Okay, हाँ. She is always She is always looking looking for a for a healthy recipes. Healthy recipes. healthy recipes. Okay. रेसिपी म्हणजे मी खूप वेळेस ऐकलेला आहे. एक्झॅक्ट अर्थ सांगू शकशील? रेसिपीज म्हणजे खाण्याचे पदार्थ. ओके. आणि विविध. रेसिपीची स्पेलिंग का? RECIPE, राईट? हा. रेसिपी. ओके. हां. और टू. और टू. आता याचा अर्थ काय एक्झॅक्ट? म्हणजे माझी आई कॉन्शियस आहे हेल्थ विषयी हां. आणि ती नेहमी आता हेल्दी फूड खाण्याची तिनं पाहतच असते. अच्छा, म्हणजे तुझ्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन असं सांगितलेलं आहे, जेवढे स्टुडंट न्यू जॉईन झाले त्याचा मी सांगतो की हाऊ टेक्नॉलॉजी हेल्प यू मेंटेन युअर हेल्थ बेटर. तर तुमची टेक्नॉलॉजी आहे ते तुमची तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी, तुम्हाला मेंटेन करण्यासाठी कशा प्रकारे मदत करते, तर त्याचा पर्सनल रिस्पॉन्सचा आन्सर आपण डिस्कस करत आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले तिने सांगितलेलं आहे की माय मदर इज एक्स्ट्रीमली हेल्थ कॉन्शियस, शी इज ऑलवेज लुकिंग फॉर अ हेल्दी रेसिपी ऑर टू. ह्याच्यामध्ये आन्सर लिहित असताना आपल्याला डायरेक्ट पॅरेग्राफ पॅटर्नला लिहायचं ना, म्हणजे पूर्ण एका खाली एक, राईट? हा. हा, डन. चल, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम हर. इन्स्पिरेशन फ्रॉम हर. सर ते फुल स्टॉप नंतर नेहमी कॅपिटल लेटरच घ्यायचं. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. लक्ष आहे तुझं. टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम हर. आय हॅव ऑल्सो डाउनलोड. हर नंतर फुल स्टॉप आहे का? कॉमा. कॉमा. आय हॅव ऑल्सो डाउनलोड अ फ्ल्यू. अ फ्ल्यू. हेल्थ बूस्टिंग ॲप. फ्यू ना, FEW फ्यू असं आहे ना? हा. मी हो. रॉंग लिहिलं. अ फ्यू हेल्थ बूस्टिंग ॲप्लिकेशन्स. हेल्थ बूस्टिंग ना, BOOSTING, हेल्थ बूस्टिंग ॲप्लिकेशन्स ऑन माय फोन. ऑन माय फोन. दिस ॲप हेल्प मी. फुल स्टॉप. फोनच्या नंतर फुल स्टॉप ना? हा. हां. दिस ॲप हेल्प मी सेट अलार्म. हेल्प मी टू सेट अलार्म अबाउट अबाउट ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटर. कॉमा एक्सरसाइजिंग. एक्सरसाइजिंग. EXERCEXER. CISING. एक्सरसाइजिंग. हाँ. अँड एक्सरसाइजिंग अँड स्लीपिंग ऑन टाइम. तू ऍक्च्युअल मध्ये हे एक्सप्लोर केलीस की ऍप, का जस्ट तुला थोडंफार माहिती आहे म्हणून ह्याच्यामध्ये लिहायलीस? माहित आहे मला. ओके, थोडंफार माहिती आहे, ठीक. ऍडव्हर्टाईज. ती यूट्यूबवर ॲडव्हर्टाईज येते ना, हेल्दीफाय मीची वगैरे, राईट? हां. हो. स्लीपिंग ऑन टाइम. डन. दे ऑल्सो मॉनिटर माय दे ऑल्सो मॉनिटर माय स्टेप्स. स्टेप्स, कॉमा 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 हार्ट रेट्स.
heart rate and offer me and offer me hmm? offer me recommendations recommendations means काय एक्झॅक्टली की काय करायला पाहिजे काय नाही सुचवत असं नाही का सुचवी नाही ते आता फॉलो करायला पाहिजे आपण. ओके 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 हां recommendations Of health tips and of health tips and your exercise. your exercise. This is a small way This is small way in which in which technology has helped you know CHO tech technology helps has helped technology has help आहे का uh, technology has helped समोर me maintain helped ED helped right uh, me maintain ME maintain maintain my health better maintain my health better. हेल्थ बेटर ऑल राईट तर जसं की मी इथं बघायलो तुझं ह्याच्या पूर्णच्या पूर्ण आन्सर जे तू मनाने लिहिलेलं आहेस ह्याच्यामध्ये कुठं ग्रामॅटिकल वगैरे काइंड ऑफ जिथं मला माहिती मिस्टेक्स नाही आहेत शब्दाचं रिपिटेशन वगैरे नाही आहे आणि व्यवस्थित लिहिलेलं आहेस तर आता हे अशा पद्धतीने लिहिलं तर 2 मार्क पडतात राईट अदरवाईज मग हो. एक दीड देऊन त्यांना समोर निघून जाते आता हे सांग मला आता हे एवढं हे किती वेळी झालेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 ओळी लिहिल्या आहेत तर कंपल्सरी एवढे लिहावं लागतात का 2-3 वळीमध्ये पण होऊन जातं काम 5-6 होळीमध्ये होऊन जाते सर. 5 ते 6 ओळीमध्ये होऊन जातं ओके तू ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड ऑन केलेलं आहेस राईट ठीक आहे चला आता ह्याच्यानंतर तर आता हे सगळे झाले त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये A5 जे असतं ते लँग्वेज स्टडीशी रिलेटेड असतात राईट तर आता हे जे आहे ह्याच्यामध्ये कोणते कोणते येऊ शकतात म्हणजे ओव्हरऑल दिलं ना रिराईट द पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा युझिंग ॲज वेल as तर याच्यामध्ये आणखी कोणते कोणते येऊ शकतात डायरेक्ट Not only but also ओके नॉट ओनली बट ऑल्सो एक हां as soon as no sooner ॲज सुन ॲज नो सुनर if unless topic आणि हे कंपल्सरी असं काय ठरलेलं नसते का हेच येईल म्हणून कोणतंही येऊ शकतं ना हा कोणतेही येऊ शकते. आणि मग ह्याच्यामध्ये अं, मला असं वाटतं ग्रामरला फोकस केल्यापेक्षा मग रायटिंग स्किलला फोकस केलं तर बेटर राहील का कारण आता जर तुम्ही डायरेक्ट हो. इनडायरेक्ट नो सुनर देन हे गो एक्झाम स्ट्रीम ह्याच्या अगोदर जर प्रॅक्टिस केलं आणि मग ते जर आलं नाही तर मग वाया जाईल राईट हम्म. आता ज्याचे पूर्ण नॉवेल्स पक्के आहेत ज्याचे पूर्ण रायटिंग स्किल पक्के आहेत त्यांनाच इकडे यायला पाहिजे अदरवाईज मग काही कामाचं नाही ते तिकडे येऊन ठीक आहे तर आता हो. इथं फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूज अमाऊंट to receive health data of people to promote research in particular area म्हणजे आता हे जे फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे तेच ना की जे मोठे मोठे औषध गोळ्या वगैरे करतात राईट हो. एमक्युअर फार्मा किंवा रॅनबॅक्सी टाईप हे सगळे कंपनी तर ह्याच्यामध्ये का आपल्याला काही ह्या शब्दाचा अर्थ वगैरे लिहायचं नाहीये किंवा लांब बट इथं ह्यांनी असं सांगितलेलं आहे की वुड पे ह्यूज अमाऊंट हे कोणाला पैसे पेड करतात फार्मास्युटिकल कंपनीज बँकिंग अँड फायनान्स एक्झॅक्ट कोणाला पेड करतात पैसे
ह्यूज अमाऊंट टू रिसीव्ह द हेल्थ डाटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च. म्हणजे जर आता हे जे मोठे मोठे कंपनीज वगैरे आहेत ज्यांचे ज्यांचे आपण बँड्स वगैरे यूज करता रेडमी, त्यांच्याकडे आपली इन्फॉर्मेशन जाते की आपलं एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे काय नाही, आणि मग ह्या सगळ्या कंपनीजला माहित होते की मेजर पीपल्सला कोणाला बॅक पेन आहे, कोणाचं काय, आणि मग ते कंपनी त्याच्यावर रिसर्च वगैरे करतात. असं काही आहे का याच्यामध्ये, ह्या चॅप्टरमध्ये हा. सांगितलेलं आहे का? ओके. आता इथं तुम्हाला हा जो सेंटेन्स दिलेला आहे तो रिराईट द सेंटेन्स इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा काहीतरी एक फॉर्म्युला असते का, म्हणजे सब्जेक्ट प्लस हो. ऑब्जेक्ट प्लस काय सांगू शकशील का पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस एक बिफोर सेकंड. प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीआयएनजी. V4 ला. बिफोर पण चालते, बीआयएनजी पण चालते. ओके ओके, हां V4 प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. तर आता एनीवन कोणी स्ट्रीम मध्ये आहे जे लाईव्ह स्ट्रीम पाहत आहे त्यांना असं आन्सर सांगू शकेल का? Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. इन केस जर कोणी सांगणार असेल तर मी 1 मिनिटाचा टाइम देईन तुम्हाला टाईप वगैरे करण्यासाठी, ते तुम्ही सांगू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर इन केस कोणी आन्सर सांगूपर्यंत मी तुला दुसरे प्रश्न विचारतो. इथं सिनॉनिम्स सांगा मला. राईट सिनॉनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. सिनॉनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द सांगायचे आहेत का? हो. हां ओके. तर फॉरकास्ट, हां तर फॉरकास्टचा एक्झॅक्ट समानार्थी शब्द काय पॅसेजमध्ये पूर्ण? प्रिडिक्ट. फॉरकास्ट किंवा प्रिडिक्ट. प्रेडिक्ट का वर्डिक्ट? प्रिडिक्ट म्हणजे अंदाज घेणे. प्रिडिक्टिंग. वर्डिक्ट हा शब्द आलेला आहे का पॅसेजमध्ये? ही प्रिडिक्ट आलाय. अच्छा ठीक आहे. प्रेडिक्ट, फॉरकास्ट करणे म्हणजे प्रेडिक्ट करणे. स्पेलिंग काय त्याची? PREDICT ना? हा. प्रेडिक्ट करणे. ओके. अँड त्याच्यानंतर इथं नेक्स्ट शब्द आलेला आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंगचा अर्थ काय? अंडरस्टँडिंग म्हणजे समजणे. समजून घेणे होतं ना. मग ह्याचं पॅसेजमध्ये काय आलेलं एक्झॅक्ट? इनसाइट्स. पक्का? हा. धड्याचं नावाच आहे ना, बिग डाटा बिग इनसाइट्स. बिग डाटा बिग इनसाइट्स. आय थिंक मला असं इनसाइट्स मधलं असं वाटतं की इनसाइट म्हणजे इनसाइट्स म्हणजे आतले सिक्रेट्स वगैरे किंवा आतले माहिती होणे. आपण चेक करू का इंटरनेटवर अंडरस्टँडिंग द सिनॉनिम्स? जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत त्यांना ते आन्सर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. अंडरस्टँडिंग सिनॉनिम्स. आलेलं आहे बरोबर आहे, इथं आहे ना, हे बघ. अवेअरनेस, ग्रास्प, इन्साइट्स, इंटेलिजन्स, जजमेंट, नॉलेज, परसेप्शन्स. ओके डन, व्हेरी गुड. कीप इट अप. इन्साइट्स तरी 2 झाले. तर वाट बघितल्यानंतर कोणीच सांगत नाहीयेत, कारण कोणालाही भरोसा नाहीये त्यांच्या ग्रामरवर, टेन्सवर. तर तूच सांग की एक्झॅक्ट याचा आन्सर काय येईल. फार्मास्युटिकल कंपनीज वेअर. एक सेकंड हा. फार्मास्युटिकल कंपनीज कितवा क्वेश्चन होता तो? A5 लँग्वेज स्टडी मधला पहिला फर्स्ट. होता. हा. फार्मास्युटिकल कंपनीज वेअर वेअर पेइंग. पेइंग. रिमेनिंग सेंटेन्स जसाला तसं आता. अच्छा, रिमेनिंग सेंटेन्स जशाला तसं म्हणजे तू काय चेंज केलीस याच्यामध्ये? इथं वुड पे आलेला आहे ना.
ओके 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 ओके. वुड हा पेच्या जागे वुडला तू वेअर केलीस राईट, कारण तिथं कंपनीज हा आलेला आहे अनेक वचनामुळे वेअर केलीस तू. आणि पे हे V1 आहे तर V4 केलीस, त्याला हा पेइंग केलीस. हा काय कमेंट मॉडेल सेक्शन. प्लस हा. मॉडेल प्लस V1 आहे त्यामुळे ओके ओके, डन वॉज डन व्हेरी डन. ठीक आहे ठीक आहे. आता इथं इथं आलेलं आहे की वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स help us to understanding the weather. Okay. Weather sensors as well as satellites help us to understanding the weather, असं येईल का? अँड काढून as well as लावायचं आहे का तिथं? हा हो ओके. मला पण यायला आता राईट, म्हणजे अँड काढून as well as लावायचं राईट. हो ओके. अँड नॉट ओनली बट ऑल्सो जर आलं तर मग काय करायचं? वेदर, नॉट ओनली वेदर सेन्सर्स बट ऑल्सो सॅटेलाइट्स हेल्प अस टू अंडरस्टँडिंग द वेदर राईट. राईट. अरे यार जमलं की. शबाश. करेक्ट. ओके. इथं एक सेकंड आहे. अँडच्या जागी ॲज वेल ॲज. डन. त्याच्यानंतर आहे डू ॲज डायरेक्ट. आता हे थोडंसं मला असं वाटतं की खूप साऱ्या जणांना अवघड जाते. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द सेंटेन्स ॲज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके. आता काय करायचं सांगायचं मला. ह्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं आहे आपल्याला. हा. मग त्याचा आन्सर इवन दो ही इज ट्रेन वेल कॉमा ही स्टील मेक्स मिस्टेक. इवन दो ही इज फर्स्ट ट्रेन. ऑप्शन काय 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 काय. ऑप्शन 3 वाला आहे आन्सर. हा, ऑप्शन 3 वाला. एक सेकंड हा. इवन दो ही इज ट्रेन वेल ही स्टील मेक्स मिस्टेक्स. ओके. फर्स्ट म्हणजे मध्ये कॉम्पाऊंड सेंटेन्स ह्याचे कंपाऊंड सेंटेन्स आहे राईट, तर याला कॉम्प्लेक्स करायचं का? नाही, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह कंपाऊंड सेंटेन्स आहे. फर्स्ट आन्सर हे ना, ए वाला. ए वाला. हा 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 अँड लागल्यामुळे कंपाऊंड सेंटेन्स आहे ते. ओके. हा. दुसरा. सेकंड मध्ये वाक्य उलट दिलेलं आहे त्यामुळे होत नाही ते. राईट. हा. आणि मग इवन दो. हा. थर्ड तर आन्सर आहे. आणि फोर्थ नॉट ओनली बट ऑल्सो सेंटेन्स चुकीचं आहे. म्हणजे ही इज ट्रेन नॉट ओनली वेल बट ऑल्सो मिस्टेक असे येते. ओके. ही इज. मेक अच्छा अच्छा अच्छा. हा राईट, म्हणजे हे आन्सर आहे. बरं आता सांग, हे जे सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत, हा जो टॉपिक आहे हा कंपल्सरी एक्झामला येतो का कसा आहे, म्हणजे असं ऑल्टरनेट वगैरे होणार आहे, कसं आहे एक्झॅक्ट? येते कंपल्सरी. कंपल्सरी. आणि हे कव्हर करायचं असेल तर एक्झॅक्ट किती दिवस लागतील, सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स कव्हर करायचं असेल तर? त्याला जवळजवळ 4 दिवस लागतील. 4 दिवस लागतील. तरी सुद्धा एक्झाम मध्ये चुकायचे चान्सेस आहेत का, म्हणजे काय सांगता येणार नाही? हार्ड आहे. ठीक आहे, मग हार्ड आहे सोडून टाक. थोडी. ओके ओके, डन. चालेल. त्याच्यानंतर सेकंड आहे, शिवानी हॅज बीन रीडिंग अ मिस्ट्री नॉवेल राईट. तर इथं काय केलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम WH क्वेश्चन टू गेट. ओके. तर आता काय करायचं, याचा आन्सर डायरेक्ट कोणतं तरी एक चूज करायचा, म्हणजे WH क्वेश्चन ॲक्युरेट होऊन जाईल राईट. ऑप्शन बी व्हॉट हॅज शिवानी बीन रीडिंग. अच्छा. म्हणजे वाट. काय वाचत आहे, म्हणजे ओके ओके मिस्ट्री ओके नॉवेलला व्हॉट न क्वेश्चन विचारलं तर आन्सर मिळते. ओके ओके ओके. कारण मिस्ट्री नॉवेल हे एक आन्सर, म्हणजे असं एक WH क्वेश्चन फ्रेम करा. राईट राईट, की एक्झॅक्ट मिस्ट्री नॉवेल येईल. आता मिस्ट्री नॉवेल काही डिजिट वगैरे नसल्यामुळं इथं हाऊ पासून येत नाही राईट, किंवा ते व्हेन पासूनही येत नाही. आणि विच, हे काय विच हॅज शिवानी बिन रीडिंग, हे विच कधी वापरण्यात येते मग, की जेणेकरून एक्झॅक्ट आन्सर. बीच म्हणजे कोणते विचारले, म्हणजे कोणते वाचायली तिनं, ओके त्यामध्ये आन्सरच नाही. ओके ओके ओके. व्हेन म्हणजे एखादं एक टायमिंग मॉर्निंगचं किंवा असं पर्टिक्युलर वेळ वगैरे दिला असेल तर व्हेन. हाऊ म्हणजे काय एक्झॅक्ट. कसं कसं म्हणजे कसं कशा असं विचारतात ते. ओके ओके ओके, डन डन. चालेल. तर बी हे आन्सर आहे राईट. तिसरा क्वेश्चन आहे, आय वॉज बोर्ड वेटिंग फॉर अ ट्रेन
द अंडरलाईन वर्ड इज डॉट डॉट डॉट. एक मिनिट थांब, आपण कमेंट सेक्शन मध्ये विचारूयात. पब्लिक कोणी आहे का आन्सर देणार? आय वॉज बोर्ड वेटिंग फॉर द ट्रेन. द अंडरलाईन वर्ड इज जेरंड आहे, प्रेझेंट पार्टिसिपेट आहे, पास्ट पार्टिसिपेट आहे, का बोथ ए अँड बी आहे? काय वाटतं एक्झॅक्ट? जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहत आहेत, मेक शुअर यू लाईक द स्ट्रीम. एक वेळेस तुम्ही लाईक केलं तर खूप चांगलं होईल. आणि डेली उद्यापासून संध्याकाळी आपलं हे रिव्हिजन सिरीज स्टार्ट होणार आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायचं, राईट? जसं आज इंग्लिशमध्ये करायला, उद्या आणखी नेक्स्ट अनसीन पॅसेजेस वगैरे असतील, त्यानंतर नेक्स्ट रायटिंग स्किल्स वगैरे असतील. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेव्हा केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस व्हिडिओ दिसत असतील. ओके. तर तेजस गायकवाडचं असं म्हणणं आहे की ते सी आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपेट आहे. ओके, अकॉर्डिंग टू तेजस गायकवाड. आणि गायत्री सोनारचं पण म्हणणं आहे की तिने तर डायरेक्ट आन्सर केली, पार्टिसिपेट म्हणलो मी, माय बॅड, पार्टिसिपल, सॉरी फॉर दॅट, माय मिस्टेक, पास्ट पार्टिसिपल. वैभव अर्जुन 108K, त्याचं पण आन्सर म्हणणं आहे की सी. ओके. दुर्गा घाडगेचं पण म्हणणं आहे की सर आन्सर सी आहे. तुला काय वाटतंय? हा, सी, ऑप्शन सी. ऑप्शन सी. एनी एक्सप्लेनेशन, काय एक्सप्लेन करू शकशील याच्याशी रिलेटेड? सर जिरंटला आयएनजी लावावं लागते, नाऊन नाऊन ऍड करून. प्रेझेंट पार्टिसिपेट म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपेट म्हणजे आयएनजी V4. ओके, आय एन आणि जी. पास्ट पार्टिसिपेट म्हणजे V3. ओके 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 ओके. पास्ट पार्टिसिपेट म्हणजे V3. आणि अच्छा, इथे V3 लागलेला आहे, बोर्ड आलं, राईट? प्रेझेंट पार्टिसिपलला काय म्हणलेलीस तू? प्रेझेंट पार्टिसिपल काय आलं? VING व्ही V4. V4 आय एन जी. ओके. आणि जेरंड लाल तर काय? आयएनजी लावून सेंटेन्स तयार करायचं आहे. ओके 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 ओके. त्याच्यानंतर प्रवीणचं पण आन्सर आलेलं आहे, अनिकेत धाडेचं पण आन्सर आलेलं आहे, बाळोबा इंगलेचं पण आन्सर आलेलं आहे, राईट? ओके. त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. ह्याच्यामध्ये काही ऍड व्हायचं राहिले का? म्हणजे आणखी काही गोष्टी आहेत का? का अर्धवट दिसायला क्वेश्चन मध्ये? चेक कर बरं. तेवढंच आहे. नाही नाही ना, समवन वी ऑल नो क्वाईट ॲज वेल ॲज व्हेरी व्हेरी स्टिक. याच्यामध्ये कशा खाली क्वेश्चन सांगू का मी? एरर कुठं आहे ह्याच्यामध्ये? एरर. अंडरलाईन दिलेली नाही, हा 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 हा. आपणच ओळखायचं. ओके ओके ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठं असं एरर वगैरे खाली अंडरलाईन केलेलं नसते, आपणच अंडरस्टूड करून घ्यायचं असतं. ओके, डन. तर आता इथं काय म्हणलेलं एक्झॅक्ट? स्पॉट द एरर अँड राईट द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे एका ठिकाणी कुठेतरी मिस्टेक आहे, ते काढून तुम्ही हे करू शकता, राईट? ओके, हा सांग काय येईल मग इथे? इथं आरच्या जागी इज येते. बाकी क्वेश्चन ॲज इट इज का मग बाकी? फर्स्ट वाला सेंटेन्स प्युरल सेंटेन्स आहे, म्हणजे त्यानंतर इज घ्यायचं. ओके, प्युरल असल्यामुळं त्याला हे इज घ्यायचं. ओके, डन. समवन वी ऑल नो क्वाईट वेल इज व्हेरी सिक. डन. हे सिंग्युलर आणि प्लुरल असं काय असते काय हे, म्हणजे वर्ड्स वगैरे? एकवचनी अनेकवचनी अच्छा सेंटेन्स असतात ना. अच्छा अच्छा, हां हां. म्हणजे ते आरच्या जागी इज घेतलं म्हणजे होऊन जाईल ते पूर्ण. हे किती मार्कासाठी असतात? हे 1 मार्काला असते काय? 1 मार्काला. ओके, डन. तर अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण पॅसेज तिनं सॉल्व केलेला आहे लाईव्ह स्ट्रीमवर, आणि विच इज बिग थिंग, जे की सगळ्या, नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी. थोडंसं गट्स वगैरे लागतात इथे येऊन आन्सर वगैरे देण्यासाठी, आणि एकदम कॉन्फिडन्स तिने सगळं उत्तर दिलेलं आहे. सो मी असं प्रे करेन की तुला इंग्लिशमध्ये चांगल्यातल्या चांगल्यात मार्क मिळावं. त्यानंतर मी असं एक्सपेक्ट करेन की तुला व्यवस्थित पेपर सोपं जावं, चांगल्याचं चांगले मार्क मिळावं, आणि तुझे सगळे ड्रीम्स कम्प्लीट
व्हायला पाहिजे. ऑलराईट. आणखी काही तू सांगू शकतेस टिप्स वगैरे जे काही करून इंग्लिश पेपरमध्ये स्टुडंट्स अप्लाय करतील किंवा हेल्प होईल छोटे मोठे? हे नॉवेल आपल्याला नॉवेल साठी वेळ खूप लागते ना, त्यासाठी पहिलेच आपण सॉल्व्ह करून टाकायचं ते नॉवेल. म्हणजे एक्झामच्या सुरुवातीलाच नॉवेल लिहून टाकायचं डायरेक्ट पेपर दिल्याबरोबर? नाही, हा. पहिले स्टार्टिंग आपण पॅसेज सॉल्व्ह करून घ्यायचं फर्स्ट वालं. हम्म. ते नॉवेलला खूप वेळ लागते, म्हणजे 16 मार्काचं आहे ना, हा. त्यामुळं ते अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचं. हम्म. त्यानंतर आपल्याला जे जे पार्ट आपल्याला येते ते लवकर सॉल्व्ह करून घ्यायचं आपण. ओके. आणि आता बघ, आता तू पहिलं क्वेश्चन तर पॅसेजचं सॉल्व्ह केलीस, क्वेश्चन फर्स्ट सेक्शन ए मध्ये. मग लगेच पोएट्री वगैरे appreciation साठी जागा सोडायचं का तिथं डायरेक्ट नॉवेल लिहून टाकायचं तिथून? हे लवकर होऊन जाते ना. अच्छा. आता ऍप्रिशिएशन ते आपण जे जास्त लिहायचे आहे ते आपण पहिला अगोदर लिहून घ्यायचं. हम्म. शॉर्ट पुन्हा लिहिता येईल आपल्याला. आणि मग आन्सरचं सिक्वेन्स मागे पुढे होतं ना, जे क्वेश्चन पेज मध्ये? नंबर आपण टाकून राहते ना. ओके. मग आता जसं हे बघ, आता अकाउंट्स पेपरमध्ये तुम्ही सर्वात पहिले ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करता, राईट? मग आता पहिल्या पेपरवर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केलीस, लगेच सेकंड पेजवरच फायनलचं गणित करायचं आहे का तुला? तुझं म्हणणं असं आहे की शेवटचा प्रश्न अगोदर म्हणालीस ना तू, ऑब्जेक्टिव्ह झालं की लगेच फायनलचं करायचं का? बाकी क्वेश्चनसाठी जागा सोडून डायरेक्ट फायनल जिथं करता आपण तिथं जाऊन आन्सर करायचं, असं म्हणणं आहे तुझं? नाही, मला म्हणायचं आहे आता टाइम आपण कंझ्युम जास्त कशाला घ्यायला, ते हा. अगोदर आपण करून घ्यायचं पहिलेच अगोदरच. मग माझं म्हणणं असं आहे की सिक्वेन्स चुकते ना क्वेश्चनचं, लाईनशीर येत नाहीत ना. तेच ना, पेज नंबर आपण वर लिहून ठेवलं तर पण चालते. ओके ओके ओके, चालेल. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का, क्वेश्चन फर्स्ट झाल्यानंतर अप्रिशिएशनसाठी जागा सोडायचं, मग पुढे जाऊन लिहायचं का लगेच हा. पुढे जाऊन लिहायचं म्हणणं ना? ओके. नाही, आपण पेजेस सोडायचे त्यामध्ये. अच्छा, पेजेस सोडून पुढे जाऊन लिहायचं. ओके, ठीक आहे. मग तू आता पेपर सॉल्व्ह केलेस तू, तर त्याच्यामध्ये तू असंच अप्लाय केली होतीस का म्हणजे? हा. आता मला नॉवेलला खूप वेळ लागायचा ना, त्यामुळे मी नॉवेल अगोदर सॉल्व्ह करून घेतले. आता रायटिंग स्किल जेव्हा आले मी तिथून नॉवेल स्टार्ट केले मी. रायटिंग स्किल आलं की, अच्छा, म्हणजे तू अगोदर पूर्ण क्वेश्चन फर्स्ट सेक्शन टू सॉल्व्ह केलीस तू पूर्ण, राईट? मग त्याच्यानंतर हा. सेक्शन थ्रीच्या ऐवजी डायरेक्ट फोर आणलीस तू, असंच म्हणायचं ना? हा. ओके ओके. बट हो. रायटिंग, रायटिंग स्किल लवकर होऊन जायचं. अच्छा, रायटिंग स्किल नंतर नंतर होऊन जाते. ओके. बट हे हिचं एक्सपिरियन्स आहे. बट इन केस जर तुम्ही स्ट्रीम पाहत असाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मॅनेज करू शकता. एक मुलाचं क्वेश्चन आलेलं आहे की मनोज साळुंके, नॉवेल सॉल्व्ह करण्यासाठी किती टाइम लागेल? एक नॉवेलचं जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी अंदाजे तुझ्या मते किती वेळ लागायला पाहिजे? एक क्वेश्चन आता जवळजवळ 20 मिनिट तर घेईल. नॉवेलचे एक क्वेश्चन 20 मिनिट घेते? पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपल्याला 40 मिनिटं तर अप्रॉक्सिमेटली लागेलच. म्हणजे सेक्शन पूर्ण क्वेश्चन. सेक्शन डी ना, पूर्णच्या पूर्ण हा. सेक्शन डी. ओके, म्हणजे हो. अप्रॉक्सिमेटली 10 मिनिटामध्ये एक, म्हणजे 5 मिनिटामध्ये एक क्वेश्चन व्हायला पाहिजे, राईट? प्रत्येक ह्याच्यात दोन दोन हा. क्वेश्चन असतात ना, आता 5 मिनिटात एक व्हायला पाहिजे. जर आता सेक्शन वाईज जर टायमिंग द्यायचा असेल तर सेक्शन वनला किती वेळ देशील तुझ्या मते? सेक्शन वनला सेक्शन 1 ला जवळजवळ 25 मिनिट. सेक्शन वनला 25 मिनिट, त्याच्यामध्ये 25 मिनिट दिव्या, तुझी स्पीड खूप फास्ट आहे का? सेक्शन वन मध्ये दोन पॅसेज असतात ना, एक सीन असते एक अनसीन असते, तर दोन पॅसेज 25 मिनिटात होऊन जातील? नाही, फर्स्ट वाल्याला 25 द्यायचं. हम्म. सेकंडला पण जवळजवळ 20-25 लागतेच लिहायला तेवढं वेळ. नाही, मी 25 मिनिट म्हणजे मी कमी म्हणायलो, मी कमी व्हायला ना 25 मिनिट म्हणजे. कारण हे बघ, आता आपण पॅसेज सॉल्व्ह केला, राईट? इथं तर एवढं पॅसेज सॉल्व्ह करायला तुला अप्रॉक्सिमेटली किती वेळ लागते? क्वेश्चन फर्स्ट मधलं पहिले जे सीन पॅसेज असतात, जवळजवळ 25 मिनिट. फक्त 25 मिनिट तर लागतील. सीन पॅसेज सॉल्व्ह करायला ना, का हा, सीन आणि अनसीन दोन्ही पण? तेवढंच लागतं, 25 किंवा 30 मिनिट. ओके, ठीक आहे ना. मला थोडंसं कन्फ्युजन व्हायलंय. मला सांग, आता सपोज तुला मी पेपर दिलं, हं? 2 वाजताचा पेपर किती वाजता? 11 वाजता ना इंग्लिशचा? हो. हा, सकाळी जर 11 वाजता तुला इंग्लिशचा पेपर दिला, तर फक्त आणि फक्त पहिलं जे सीन पॅसेज आहे, सीन पॅसेज, ते किती मिनिटात सॉल्व्ह करशील तू? फक्त आणि फक्त पहिलं सीन पॅसेज.
मी 25 मिनिटात सॉल्व्ह करेन. पुढे अजून टाइम खूप लागते ना लिहायला, म्हणून ओके. हे सॉल्व्ह लवकर करून घेईन. हा, आणि सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज हे दोन्ही पण तुझे किती मिनिटात होतील? जवळजवळ 25 म्हणजे आता 50 मिनिटात. 1 तास तर जवळ झालं. हा, ओके. म्हणजे 1 तास क्वेश्चन सेक्शन फर्स्टला 1 तास लागायला तुला, अप्रॉक्सिमेटली 50 मिनिट लागायले. ओके. आणि फक्त पोएमला फक्त आणि फक्त पोएट्री सेक्शनला ऍप्रिशिएशन साठी जवळपास 15 मिनिट तर लागेल. हा. एक पेज तर एक पेज किंवा दीड लिहावं लागते आपल्याला. नाही, ते पेजेस वरून नसते, तुम्हाला समटाइम्स विचार करून पण लिहावं लागते. त्यामुळे विचार हा, करायला थोडंसं मध्ये पॉज घ्यायला वेळ लागतेच. आय कॅन अंडरस्टँड. ॲप्रिसिएशन आणि पोयम दोन्ही पण तुझे किती मिनिटात होतात, ॲप्रिसिएशन आणि पोयम? ऍप्रिशिएशनला 15 मिनिट तर लागते आणि पोएम साठी 20 मिनिट. ॲप्रिसिएशन, अच्छा, 15 ते 20, 35 मिनिट्स व्हायलेत तुझे. ओके. म्हणजे 55 आणि 35 किती झाले, जवळपास 90 मिनिट्स व्हायले तिथं. ओके. म्हणजे 1.5 तासामध्ये पहिले तुझे 2 सेक्शन व्हायलेत. त्याच्यानंतर कम्प्लीट तुझ्याजवळ 1.5 तासाचा टाइम आहे. रायटिंग स्किल किती मिनिटात होती तुझं, रायटिंग स्किल्स? रायटिंग स्किल 4 मार्काला आहेत ना, त्यामुळे त्याला लागेल जवळजवळ एकाला 10-10 मिनिट. एकाला 10 मिनिट म्हणजे 40 मिनिट लागतात. ओके. 90 आणि 40, 130. 130 म्हणजे 50 मिनिट तुझं ऑन अन ॲव्हरेज यायलेच. बरोबर. टाइम मॅनेजमेंट तुझं एकदम परफेक्ट आहे. तर असंच टाइम मॅनेजमेंटला पेपर सोडव. शेवटी इंग्लिश पेपरला रिचेक करायची गरज असते का? म्हणजे काय, जसं अकाउंटला वगैरे करता आपण, तसं इंग्लिशला काय रिचेक करायची असते का काही? हा, असते. काय टाइम काय रे? टाइम तर राहील. नाही, टाइम राहणार, पण काय असं अकाउंटमध्ये आपण पोस्टिंग, ऑब्जेक्टिव्ह वगैरे, टोटल वगैरे, डिप्रिसिएशन वगैरे करता, इंग्लिशमध्ये काय करणार आहेस रिचेक? काही आपण मागे सोडलं तर ते चेक करावं लागते की. ओके 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 ओके, ठीक आहे ठीक आहे, डन, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच दिव्या, तुझा वेळातला वेळ काढून दिल्याबद्दल. सो नेक्स्ट एक्सपेक्ट करेन मी की आणखी एक वेळेस तू असंच कोणतरी एक इम्पॉर्टंट पॅसेज तू घेऊन येशील आणि मग ते सगळ्या स्टुडंट्स पुढे सॉल्व करशील, राईट? तर DA2 अकॅडमीतर्फे मी आणि सर्व स्टुडंट्सतर्फे तुझं मनापासून आभार करतो की एक्झामच्या पिरियड्समध्ये सुद्धा तू एवढं वेळ दिलीस आम्हाला. थँक्यू सो मच त्याबद्दल. ओके, राईट, चालेल. सो स्टुडंट्स, आजच्या क्लाससाठी एवढंच. तर आपली ही जी रिव्हिजन सिरीज आहे, जे आपण स्टार्ट केलेलं आहोत, ते आता इथून कंटिन्युअस असणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता उद्या OCMची स्ट्रीम असेल आणि त्याच्यानंतर 9 वाजताच्या आसपास आपली संध्याकाळी 8:15 आणि 9 वाजताच्या आसपास आपली इंग्लिशवर स्ट्रीम असेल, राईट? सो तुमच्याकडून एक्सपेक्ट करेन की तुम्ही ते सगळेचे सगळे स्ट्रीम्स तुम्ही जॉईन करताल आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सॉल्व करताल, राईट? आणि तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आणखी असे कोणते कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटते की त्याच्यावर स्ट्रीम व्हायला पाहिजे. जसं की खूप साऱ्या स्टुडंट्स क्वेरीज येत होते की सर इंग्लिशमध्ये डाऊट आहे, तर ते सॉल्व करता का, हेल्प करता का? तर त्याच्याबद्दल आपण स्ट्रीम्स घेऊन आलेलो आहोत. आणखी असे कोणते टॉपिक्स आहेत, जसं की अकाउंट्समधलं एखादं टॉपिक, OCM मधलं, इकॉनॉमिक्समधलं, इंग्लिशमधलं, किंवा कोणतेही अदर सब्जेक्ट, जे टॉपिक तुम्हाला अवघड जाते त्या टॉपिकचं नाव सांगा आणि मग त्या टॉपिकबद्दल मी माझ्या DA2 अकॅडमीचे जेवढेही स्टुडंट्स आहेत त्यांना लाईव्ह स्ट्रीमवर घेईन आणि मग त्यांच्यासोबत आपण डिस्कस करूया, राईट? इकॉनॉमिक्स आणि OCM ह्या दोन्हीचंही टायमिंग संध्याकाळी 7:30 वाजता आहे. अल्टरनेट एक, आता उद्या जी स्ट्रीम होणार आहे ते संध्याकाळी 7:30 वाजता OCMवर होणार आहे. ओके. तर त्याच्यानंतर परवा जी असेल ती इकॉनॉमिक्सवर असेल. त्या स्ट्रीममध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स स्टुडंटसोबत डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमचं रिव्हिजन पण होईल आणि एक्झामच्या टाईममध्ये ज्या ज्या स्टुडंट्सला घरी अभ्यास एक्झॅक्ट काय करावं कळत नाही आहे, तर ते अशांना हेल्प वगैरे व्हावी म्हणून ते आपले सगळं चालू आहे. ओके, ग्रेट. सो भेटूयात नेक्स्ट लाईव्ह स्ट्रीममध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडती यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यासाठी तुम्ही जर यावर्षी बोर्ड्स 2023 मधून 12वी कॉमर्समधून एक्झाम जर देणार असाल तर तुम्ही द बिग बुल बॅच जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स अँड इंग्लिशचं कम्प्लीट चॅप्टर शिकवण्यात येणार आहे. तुम्हाला इंग्लिशचं पूर्ण रायटिंग स्किल्स,
त्यामध्ये तुमचं कव्हर होणार आहे. आणि हे बॅचेस जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तिथून DA2 अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे बॅचेस सेक्शनमध्ये जाऊन बिग बुल 23 हा कुपन कोड तिथे इन्सर्ट करायचा. त्यानंतर तुम्ही DA2 अकॅडमीचे बॅचेस जॉईन करू शकता आणि अगोदरचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला तिथं दिसेल. तर बॅचेस कसं जॉईन करतात काय नाही याच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि मग प्रोसेस कंप्लीट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल अँड DA2 अकॅडमी द ॲप. स्टे कनेक्टेड.